पारनेर नगर विधानसभेचा आपण कौल घेतोय आणि हा कौल घेत असताना माझ्यासोबत काही तरुण मंडळी मला या ठिकाणी आज भेटलेली आहेत. तर मला सांगा साहेब, या वर्षी पारनेरचे आमदार कोण व्हायला पाहिजे? राणीताई लंके. का बरं राणीताई लंकेच का? त्यांचं योगदान आहे तालुक्यासाठी. निलेश लंके साहेबांचं एक मोठं कार्य आहे. हम्म. साधारण मागची जी पंचवार्षिक झाली हा. आमदारकीची, हा. साधारण लंके साहेबांनी 2000 कोटी रुपयाची कामं या तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये केली. ओके. त्याच्यामुळं विकास पुरुष म्हणून निलेश लंके साहेबांना पाहिलं जातं. आणि त्यांच्या पत्नी म्हणजे तोच भाग झाला. बरोबर. आता लाडक्या बहिणींसाठी वेगवेगळ्या योजना चालू आहेत, बरोबर. तर पहिल्या महिला आमदार राणीताई जर झाल्या तर काय अपेक्षित आहे आपल्या तालुक्यातल्या महिलांसाठी? काय काय करायला हवं त्यांनी, असं काय वाटतं का? सगळ्याच पद्धतीनं काम करतील. अनेक क्षेत्रामध्ये महिलांसाठी काम करण्याच्या संधी आहेत. महिला सुरक्षेचा प्रश्न असेल, अनेक गोष्टी आहेत, त्याच्यावर त्या नक्कीच काम करतील. बरोबर. कारण एक महिला दुसऱ्या महिलेच्या भावना समजू शकते. खरंय, हे वाक्य एकदम परफेक्ट. त्यामुळे